जगभरात आपल्या नावाची कीर्ती पोहोचवणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर काही वेगळ्याच अडचणीमध्ये सापडलेले आहे आणि त्यांची नेमकी काय अडचण झालेली आहे, कशा प्रकारे त्यांच्यासोबत कुठेतरी हे फ्रॉड होताना दिसते आहे, काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आपल्यासोबत। विष्णूजी, काय सांगाल, काय नेमकं घडलं? सर, गेल्या 35 वर्षापासून मी हा व्यवसाय करतो, ज्याच्यामध्ये खाण्यापिण्याशी रिलेटेड सगळे फूड फेस्टिवल्स करणं, वेगवेगळे रेकॉर्ड्स करणं आणि याच विषयासंदर्भात जवळपास 55 पुस्तकं लिहिली। आणि हे करत असताना छान छान रेसिपीज लोकांपर्यंत पोचावा, खाद्यसंस्कृती अजून सुंदर व्हावी, पोचावी, तर यासाठी मास्टर रेसिपी नावाचं चॅनल सुरू केलं होतं आणि ज्याला जवळपास 4.5 लाख सबस्क्रायबर्स होते। आणि 10 दिवसापूर्वी कोणीतरी चॅनल हॅक केलं आणि हॅक केल्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीचे फोटोज, व्हिडिओज त्याच्यामध्ये टाकायला लागले की जे बघून माझे 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर्स कमी झाले। रोज 10-10, 12-12 हजार सबस्क्रायबर्स कमी होत आहेत आणि प्रचंड मेहनतीने एवढे सगळे फॉलोअर्स जमा केल्यानंतर आपल्या समोर तो बंगला जो आहे तो पडत असताना जी काय भावना होत असते ती भावना सध्या माझ्या मनात आहे। आणि अतिशय वाईट वाटतं की कोणीतरी खोळसाणपणे म्हणा किंवा स्वतःच्या फायद्यासाठी हे चॅनल हॅक केलं। कोण असावं आणि कुठून हे हॅक झालं आहे या संदर्भात काही माहिती मिळू शकली? नाही, अजून तर माहिती मिळाली नाही। मी सायबरलाही कंप्लेंट केलेली आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये कंप्लेंट केली आहे, पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे की तर त्या मागे छडा लावत आहेत सगळेजण आणि मेक्सिकोमधून हे चॅनल हॅक केलेलं आहे असा सध्याचा अंदाज आहे। तुमची प्रसिद्धी जी आहे ते जगात वेगवेगळ्या देशांमध्ये झालेली आहे। कदाचित या प्रसिद्धीपायी यामध्ये हा खोडसाळपणा केला असावा की तुमची प्रसिद्धी वाढते आहे या दृष्टिकोनातून केला असावा? असं काय म्हणजे नेमकं काही उत्तर देता येत नाही की याच्यामागे हा खोळसाणपणा आहे, प्रसिद्धीपायी आहे की कोणाला पैसे हवे आहेत। आणि मागे एकदा हॅक झालं असताना त्या मनुष्याने पैसे मागितले होते बिटकॉईन्सच्या रूपामध्ये आणि आपण काही देऊ शकलो नव्हतो आणि नंतर मग ते चॅनल 6-7 महिन्यानंतर आम्ही रिकवर केलं। पण यावेळी हा प्रकार खूप जास्त भयानक आहे, कारण त्यांनी फटाफट रोज 2-2, 3-3 अतिशय अश्लील घाणेरडे व्हिडिओ, फोटो आणि ज्या फोटोंचा व्हिडिओचा संबंध खानपानाशी आहे असे व्हिडिओज टाकणं सुरू, म्हणजे एखादी भाजी, एखादं फळ की ज्याचा आकार आपल्या अवयवांशी असतो असं टाकणं सुरू केलेलं आहे। या संदर्भात तुम्ही तक्रार तर केलेली आहेच, पण याच्यामुळे तुमचे जे फॉलोअर्स आहे ते साधारणतः किती कमी झालेले आहे आणि फॉलोअर्सला नेमकं काय सांगाल तुम्ही? फॉलोअर्स जवळपास 1 लाखाच्या वर कमी झाले। रोज 10-10, 12-12 हजार फॉलोअर्स कमी होतात आणि फॉलोअर्सला एवढंच सांगेन की बी विथ मी, हे चॅनल बंद झालं तर आपण नवीन दुसरं चॅनल सुरू करू आणि त्याच्यात तुम्ही पहिल्यासारखेच माझ्यासोबत राहा। जवळपास 2000 रेसिपीज याच्यामध्ये होत्या आणि तो एक खजिना आहे हो आपला सगळा, म्हणजे पारंपरिक पदार्थ त्याच्यामध्ये सगळे होते आणि ते अशा प्रकारे जाणं हे चुकीचं आहे। फक्त ती लिंक जर तुमच्या डोळ्यासमोर आली तर ती काहीच करू नका तिला। समोरसुद्धा सरकवताना मध्येच त्यांनी ते बटन दिलं आहे, त्याला चुकून जर स्पर्श झाला तर तुमचंसुद्धा चॅनल किंवा अकाउंट हॅक होऊ शकतं। एवढी काळजी घ्या आणि माफ करा मला की माझ्यामुळे तुम्हाला असं जर काही त्रास सहन करायला लागत असेल तर। नक्कीच विष्णू मनोहर अतिशय भावूक झालेले आहे, कारण त्यांनी एवढ्या वर्षामध्ये केलेली मेहनत जी आहे ती मेहनत कुठेतरी आता वाया जाताना दिसते। त्यासोबत कोणतरी छेडखानी केलेली आहे, त्या माध्यमातून अश्लील फोटोग्राफसुद्धा टाकले जात आहेत। त्यामुळे विष्णू मनोहर आता या प्रकरणाचा केव्हा छेडा लागते याकडे लक्ष ठेवून आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।